विधानसभा निवडणुका या जाहीर सभेत उपस्थित सन्मान्य व्यासपीठ शहर आमनेवाले आणि खेडागाव आमनेवाले मा पाऊ आणि मा बोई आणि मा मित्र विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आमदार कसा असावा या स्टेजवरील सर्व नेत्यांनी आपल्याला सांगितलं। आज मी जास्त बोलणार नव्हतं कारण माझा आवाज गेलेला आहे, पण मी तुम्हाला सांगतो याद है तो आबाद है, याद है तो आबाद है, भूल गए तो बर्बाद है। याद है तो आबाद है, भूल गए तो बर्बाद है। ये आवाज गलास की है, गलास गलास गलास। शिरीष दादा, भरत दादा खलास। हम बात करने वाले खिलाड़ी नहीं है, हम बात करने वाले खिलाड़ी नहीं है, हम हालात बदलने वाले खिलाड़ी हैं। अरे मला सांगत होते याचा पक्ष नाही, अरे माझा पक्ष हा आहे, माझा पक्ष हा आहे। पक्षासाठी आणि तिकिटासाठी याच्या पायापड त्याच्या पायापड पडत होते। अरे अपक्ष राहायला दम लागते, दम। आणि माझ्या समोर तुम्ही दोघं आले, अपक्ष म्हणून आले असते ना, दोघांची डिपॉझिट जमा केली असते। या पक्षाच्या आड आहे, तुम्ही पक्षाच्या आड आहे, नाही तर डिपॉझिट गेली असती तुमची। आणि मला सांगतात तुम्ही, मला शिरीष दादा सांगतो आणि भरत दादा सांगतो, नंदुरबारची पार्सल सांगतो। याद रखा तुम्ही, याद रखा नंदुरबार तालुक्याच्या, नंदुरबार जो तालुका आहे त्याच्यातल्या 92,000 वोटिंग आहे, 92,000। आणि पूर्ण विधानसभा मतदारसंघाचे वोटिंग आहे 2,97,000। 2,97,000 मधून 2,05,000 नवापूर तालुक्याचे वोटिंग आहे आणि 92,000 वोटिंग नंदुरबार तालुक्याचे आहे। विसरले आहे मला पार्सल सांगता। अरे या 12 उमेदवार मध्ये त्या तालुक्यामधून 92,000 मधून एकटा बादशी आहे, एकटा बादशी आहे। आणि इथे बी तुम्हाला सांगतो, त्यांना सांगतो, इथे भी बघा 2020 ची टीम आहे। इस बार तो 6 ही लगेगा। या महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहे, 288 आमदार आहे। 288 आमदार मधून 25 आमदार आदिवासी निवडले जातात, 25 आमदार आदिवासी निवडले जातात। या 288 आमदारामध्ये आपला विधानसभा मतदारसंघाचा आमदार ढग्गाचा, शिरीष दादा ढग्गा आणि भरत दादा ठग्गा। त्यासाठी सांगतो तुम्हाला, तो प्रत्येक सभेत सांगतो शिरीष दादा, अरे शरद गावित एवढा काय बोलतो, एवढा काय बोलतो म्हणे, त्याने काय केलेलं आहे म्हणे, त्यांनी एका स्टेजवर यावे आणि माझ्या समोरासमोर करावे म्हणे। अरे शिरीष दादा, तू काय हे करून बोलतो का? तू आमदार आहे, मी नाही आमदार। आणि
जनतेला तुला हिशोब द्यायचा आहे 5 वर्षाचा. 5 वर्षाचा तुला हिशोब द्यायचा आहे. तुला जनतेने विश्वासावर मत दिले आहे. तू काम करशील म्हणून मत दिलेले आहे. तू विकास करशील म्हणून मत दिलेले आहे. आणि तू माझ्याकडे हिशोब मागतो. अरे मी काहीच नाही. मी साधा सरपंच नाही, साधा सदस्य नाही, पण तुझ्यावर मी भारी आहे. तुला त्याला सांगतो, या नवापूरचा हिशोब सांगतो इथे मी काय केलेला आहे. फक्त 2.5 वर्षात मी नवापूर तालुक्यासाठी या शहरासाठी काय केलेलं आहे. आंबेडकर पुतला ते आईल मिल पर्यंत 1 कोटीच्या DPTC मधून रस्ता बनवला आहे. त्याच्यानंतर स्वामीनारायण मंदिरासाठी तिथे सुशोभीकरण करण्यासाठी 55 लाख रुपये मंजूर केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, प्रभाकर कॉलनीमध्ये 1 कोटीचे DPTC मधून रस्ते दिले आहे. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला, वार्ड क्रमांक 3 मध्ये संरक्षण भिंत 2 कोटीची बांधले DPTC मधून. त्याच्यानंतर सांगतो, आदर्श नगर मधील रस्ते 1 कोटीचे आहे DPTC मधून. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, MSCB जवळ हायवे जवळ गटार बनवलेली आहे, 1 कोटी रुपयाची बनवलेली आहे. आणि त्याच्यानंतर सांगतो, ही ऑइल मिल आहे, आपलं डाल मिल आहे विपिन भाई चोखावाल्यांच्या. हा ही तुम्ही फरची बघितली ना तुटलेली, इथे 7.5 कोटीचा पूल मंजूर केलेला आहे. 7.5 कोटीचा. त्याचा टेंडर झालेला आहे, त्याची वर्क ऑर्डर झालेली, आता काम चालू होईल त्याचा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी, ठक्कर बाप्पा योजना आदिवासी विकास मधून 1.5 कोटी आदिवासी वस्तीसाठी रस्त्यांसाठी मंजूर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्याला सांगतो मी, रेस्ट हाऊस 2.25 कोटीचं बांधकाम चाललेलं आहे तिथे. आणि त्याच्यानंतर तिथेच कर्मचारी क्वार्टर 1,75,00,000चं काम चालू आहे. आणि त्याच्यानंतर कार्यालयासाठी तिथे बांधकाम कार्यालय चालू आहे, 1,75,00,000चं चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो सर्वांना, की पंचायत समितीची बिल्डिंग झालेली आता थोडीशी अपुरी. आता आपण आमदार झाल्यावर त्याचे भूमी उद्घाटन करू आपण. त्याचे ती 7.5 कोटीची बिल्डिंग मंजूर केली होती आपण. आणि त्याच्या निवासस्थानासाठी आता टेंडर झालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेले आहे. ती 8.5 कोटीच्या निवासस्थानासाठी आणलेले आहे आपण. आणि त्याच्यानंतर ती पंचायत समितीचे वॉल कंपाऊंड आणि सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर केले आपण. हे आपलं काम आहे. हे आपलं काम आहे. मी कोणाला फसवत नाही, मी कोणाला खोटं बोलत नाही. माझं हृदय खूप मोठं आहे. मी कोणाला फसवून जगत नाही. मी सर्वांना हसवून जगतो. कारण काय आहे, हे लोकांची प्रवृत्ती खोटारडी आहे आणि त्यांना हे खोटं त्यांना चालतं, आपल्याला चालत नाही. शिरीष दादाला सांगतो मी, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. नेकी कर बंदे, मुफ्त का खाना छोड़ दे. नेकी कर बंदे, मुफ्त का खाना छोड़ दे. किसी की भलाई न होती तो बुराई करना भी छोड़ दे. या पद्धतीने काम करतो आम्ही. सुबह बोलेगा शाम बोलेगा, सुबह बोलेगा शाम बोलेगा, ये शरद दादा का काम बोलेगा. अरे तू काय माझ्या बरोबरी करशील. हा मी 1-1.5 वर्षाचा हिशोब दिलेला आहे तुला. तू 5 वर्षाचा तो हिशोब देऊन बघ. एखादी गटार तरी बनवली का. आणि त्याच्या घराजवळ रस्ता बनवला, 2 लाईट बनवले, तो म्हणे शिमला सारखं वाटतं म्हणे. हे तुझा विकास आहे. अरे किती दिवस जनतेला फसवणार आहे तू. आता जनता सुज्ञ झालेली आहे. बिलकुल आता हायगाई करणार नाही. काच का ग्लास. आणि लोक जमत नाही सभेला लोक जमत नाही, जादूगार घेऊन फिरतात. अरे त्यांना सांगतो, हा जादूगार आहे. हा मला सांगतात
शरद गावित निवडून येतील, इथे दहशत माजेल, गुंड प्रवृत्ती वाढेल. अरे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, चोरांच्या उलट्या बोंबा. अरे तुम्ही काय केलं या शहरात ते सांगा. कोणाकोणाला मारलं आहे, कोणाकोणाकडून हप्ते घेतलेले आहे, कोणाकोणाकडून पैसे घेतलेले आहे आणि पैसे परत केलेले नाही ते सांगाल तुम्ही. ते सांगत नाही आणि माझी बदनामी करतात. अरे 5 वर्ष आमदार होतो, कोणाकडून फुकटची चहा बी घेतली असेल तर सांगा तुम्ही. हप्ता आणि खोंदणी हे आमचं काम नाही, हे गोर गरीब जनतेचे काम करण्याचे आमची दानत आहे. तुम्हाला सांगतो आणि त्यांनाही सांगतो, मला काम करायचं नसतं ना गोर गरीब जनतेचं, ते माझा भाऊ पण आदिवासी विकास मंत्री आहे. मी बी 2000 कोटीचे काम घेतले असताना विमानात फिरलो असतो. पण ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजासाठी लढण्याची आमची क्षमता आहे आणि आमचं काम आहे. ते काम करणार आम्ही विकासाच्या गोष्टी करणार. आम्ही जे बी इथे नाव कमावले आहे ते विकासावर कमावलं आहे. आणि तुम्हालाही सांगतो, ग्लासवर बटन, विकासाला बटन. विकास करू आपण. पाणी पुरवठा नळ योजना इथे दाखवली तुम्ही. गोविंद वसावे साहेब होते, नगराध्यक्ष होते, तेव्हा आपण प्रस्ताव तयार केला होता. तेव्हा तो प्रस्ताव 17 कोटीचा होता. आता ह्या 15-20 वर्षात तो प्रस्ताव 68 कोटीचा झालेला आहे. 68 कोटीचा. तरी पाणी आलं नाही इथे. पाणी एकदम स्वच्छ चांगलं पाणी द्यायचं आहे आपल्याला. घर घर नळ बसवायचे आहे. चांगलं पाणी, शुद्ध पाणी तुम्हाला द्यायचं आहे. तो 68 कोटीचा प्रस्ताव आम्ही मंत्रालयापर्यंत नेलेला आहे. फायनान्स डिपार्टमेंट होतून आता कॅबिनेट मंत्री होईल, त्याच्यात तो आपण मंजूर करणार आहे. हे शहरासाठी आपण काम करणार आहे. शहरासाठी जेव्हा जेव्हा आपण संधी भेटलेली आहे तेव्हा आपण जिथे जिथे संधी भेटली तिथे तिथे आपण काम केलेलं आहे. या पद्धतीने आम्ही काम करतो. तुम्हाला सांगतो, खूप सांगितलं त्यांनी, रोज व्हॉट्सअपवर फिरवत आहे शरद भाऊ गुंडा आहे. अरे गुंडा नहीं, हमारी चलती तो तुम्हारी क्यों चलती. अरे जिसका रब सीधा उसका सब सीधा. हमारा तो व्यवहार है खमन ढोकला और पैसा रोकडा. आपण गुजरातीमध्ये सांगतो ना, यांची परिस्थिती काय झाली आहे दोघांची, गुजरातीमध्ये सांगतो ना आपण, बोखलायल बिल्ली खांबालोचे. अशी परिस्थिती झालेली आहे यांची. वाईट परिस्थिती आहे ग्रामीण मध्ये. शहरवाल्यांना सांगतो, यांच्या बळी पडू नका, यांच्या बळी पडू नका. नाही भाऊने सांगितलं, बिराड भाऊने, पावडर लावावं लागत नाही. इथे जर विकास करायचा असेल तर मला मत द्यावं लागेल तुम्हाला. फक्त विकास. आणि कोणाची दहशत दादागिरी मिटवायची असेल तर मीच मिटवू शकतो, मी मिटवू शकतो. हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा. तुम्ही भयमुक्त व्हा. अजून मी तुम्हाला आता मी तुम्हाला सांगतो, इथून मला या शहरामधून मला 7 ते 8 हजार वोटिंग भेटणार आहे. सर्व लोक यूट्यूब चॅनलवर बघत आहे, कारण यांची दहशत आहे. कोणी आलं काय आलं ते सकाळपासून तुम्हाला बोलवतील, जे जे इथे आहे त्यांना, आणि दमबाजी करतील. अरे मी 2दा पडलो ना, मी लिस्ट नाही बनवली, पण तो एकदा पडला ना, लिस्ट बनवतो तो. लिस्ट बनवून तुम्हाला त्रास देतो. कोण त्रास देतो? शरद गावित कोणाबद्दल काय बोलला कधी? ती वृत्ती आमची नाही. फक्त आम्ही विकासाच्या गोष्टी करतो. आणि ह्या काँग्रेसवाले जे बोलतात ना मला, अरे काँग्रेसवाल्यांनो तुम्हाला मी सांगतो, आम्ही एवढंच वाईट होतं तर तिथे माझ्या भावाला का तिकीट दिलं शहाद्यामध्ये? दिलं तुम्ही?
तो उनको भी अच्छा लग रहा है ना, गावित फैमिली क्या है ये, बुला के टिकट दिया था। किती टाइम आहे? तुम्हाला सांगतो, इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी वस्ती आहे, खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती आहे। 3 टेंबोवेरी, लालबारीवेरी, दडदोडेवरी, हालो चिसपाडोवरी, कालो आंबोवरी, लोय होंडोवरी, फुलफोलेवरी आणि खाकरफोलीवरी। ईमान मालूम है ना, ईमान मालूम है आणि मन आगता पार्सल। अरे तुम्हाला नाही मालूम या शहरा आणि या तालुका, तो ते या खार्याला मालूम आहे। तुम्हाला नाको हे जे गेला प्रचाराल नंदुरबार तालुका गावे मालूम नाही, याने केल्ला गावे नवापूर विधानसभा मतदारसंघ मावता। काल पोरुंदी भरत भाऊ प्रचाराला गेलो नंदुरबार तालुका साहेबा मतदारसंघा मोते मागतो फिरतलो साहेबा मतदारसंघा। तो आखे घोड्याल ते आखे काय घोड्याल ना आके घोड्यालो आके वज्जो तू आके एनी वाईट परिस्थिती आहे। यान मतदारसंघ मालूम ना, यान गावा गावा नावे मालूम ना, केल्लो गाव केल्ला विधानसभा मतदारसंघ मावे तो मालूम ना, आणि तिकीट मागता होना चमचो मुयामलिन जन्माला आला आहे। या बेन्यान काय आपू गोरीबा कांदा बटाटा भाव मालूम ना तिया केता तुम्हा केता लोडणारो फक्त एकमेव शरद गावित आहे। आज जे भी योजना लालो वेरी आहे ते तुम्हा केता लालो, तुम्हाने गावड्या दे दिया, तुमने बचत गटान पैसा दे द्या, तुमने बोकड्या दे दिया, एक विविध योजना आपण दे दिया, योजना दे दिया। आणि या नवापूर विधानसभा मतदारसंघाम मार्चच्या बजेटाम रस्ता कामे, पुला कामे, फरशी कामे 500 कोटी रुपया लालो आहे। 500 कोटी रुपया शहर वाला उन्हायले जा, तुम्हा उन्हायले जा व्यापारी बंधू। ही जो बाटली उलाढाल वेणारी आहे दुधावी तिया उलाढाल, ही रस्ता पुला कामा चालू आहे उलाढाल, बाठ्ठा पैसा या शहरा मावी आणि शहरा चलना मावी ते पैसा शहरा परिस्थिती आर्थिक परिस्थिती हुदणारी। तुम्हा एकदम जर गावडी दूध वेचीन तुम्हा शहरा मालो कांदे बटाटेली केटा टोपरी चहा पी, केटा चोपरी पान खाई, केटा चापलो हुदरावी, हे बाठ्ठा पैसा हे मावणार आहे। तुम्हा 10 वरे विये काँग्रेस आमदार असल्यामुळे काय एक खडको आवतो ना, आणि परिस्थिती ही शहरा बकासवी गेल्या बकास। ही परिस्थिती हुद्रा उलावरी ता गिलासाल मुद्दा पडी गिलास, ही परिस्थिती हुद्रावावरीत गिलासाल आहे। तुम्हा नाको जोत्या बी वस्त्या आहे, ही आदिवासी वस्त्या त्या नापू सबरी घरकुल योजना बनावी, ही गावी साहेबांनी बनावी। ही सबरी घरकुल योजना न्यो जे शहराम रेता आदिवासी तियान घरकुल देऊलो। मागच्या टायमाला 2 लाख खातो घरकुला किंमत आम्ही गावी साहेबाई शेवटची कॅबिनेटाम मुख्यमंत्री लाख्यो मुख्यमंत्री साहेब या आदिवासी 2 लाख 2.5 लाख आहे, ये 2.5 लाख 10 लाख के मुख्यमंत्री के 10 ने गावी साहेब 5 लाख क्यों तो पोंगो 5 लाख के या आपू जे ये जे वस्ती आहे या आपण प्रस्ताव बनाव्यो। मनोहर दादोवेरी, अतुल दादोवेरी आणि भुलजी भाईवेरी या प्रस्ताव बनाव्या आणि मान प्रस्ताव देता घरकुला 94-93 घरकुले आपण मंजूर केले आहे। 5-5 लाख घरकुल मंजूर केले आहे। ती घरकुला प्रस्ताव तयार करा मी नगरपालिका वाला आहे, आम्हाला खूप मोठी अडवणूक केली, आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास देतो, पण सतत आम्ही पाठपुरावो केयो आणि 15 तारखेला ज्या आचारसंहिता लागली तिदी जामाई 93 घरकुले मंजूर के। गरीबाल देता 3 बियान देखी ना हुआ तो, गरीबान देता 3 बियान देखी ना हुआ तो,
ही तिया केता ही घातकी माय आहे, ही लबाड माय आहे, यापासून आपण सावध राहा आणि ही माहे ओत्ते विसारी आहे, ते नागा देख जाके विसारी आहे. नागा दूध पाजी दे जा पेन या चहा भी मापा जा. ए हरिया गोठे आपू की रेला है या की वे तो ना अने या की वे तो ना अने आपू कहता केडू कहता रहता. आज तुम्हा नाखू ये भाऊ साहेब है बॅनर, ये शिरीष नायका बॅनर है. बेनी आमा त्या नंदुरबार वाला ही जाता एक वात वेल जाए चंदू भैया एक वेगी वेल जाए मान सपोर्ट जो जे आखता सपोर्ट केडाल मिलनारो ना तो भी बोखलाएगी हो, तो भी आके अरे वो शरद गावित 6 बजे उठ के मतदार संघ में चले जाता है और ये दोनों 12 बजे उठते हैं. तो भी आके उधर दाढ़ी आने वाली है आके. तुम्हारा को चलती का नाम गाड़ी फिर भी अपनी दाढ़ी. शहरा वाला ने एक गो ठाकू है तुम्हारा. शहरा वाला ने एक गो ठाकू महीने में एक बार आती है तारीख 17. महीने में एक बार आती है तारीख 17. अब शरद गावित आपके साथ है, अभी नहीं किसी से खतरा. एक आखे भाऊ साहेब केंडा लेणी नाही देणी नाही कसली भानगड नाही. आणि तो काय म्हणतो एक योजना चालू केली सरकारने, लाडली बहीण मुख्यमंत्री महोदयांनी चालू केली. याला काय माहिती नव्हतं लाडली बहीण काय, आणि आता म्हणतो 75,000 माझ्या लाडली बहिण्या. मी प्रस्ताव केले, माझी सही झाली. अरे भाऊ दादा मी तुला सांगतो प्रस्ताव तयार तो ऑनलाईन होतो, पैसे ऑनलाईन येतो आणि तुझी सही कुठे लागणार. एवढं खोटं बोलायचं का. मानत्या लाखुलो आहे लाडली बहिणीचा नकली भाऊ. नकली आलो ना. अरे आय तुम्हाला को एक गोट काँग्रेस वाला हारी केली तिदी फार्म पोचले तिदी भाऊ साहेब त्या सक्की बहिणी विहिराय गेलो फुलार टाका. सक्की बहिणी विहिराय गेलो तिदी आणि लाडली बहीण आखे. तुम्हा मानसिकता काही जाय. आणि कारखानो मालूम है ना आपल्याने पोरोदी सावंत हरी मीटिंग वेळी आपण खेडूता नाद्या जिया ऊस तोड आहे तिया द्वारकाल मीटिंग वेळी मीटिंगात तिया काय आख्यो भाऊ साहेब जून महिना मामने ठराव ने देतो आखे. बॉडी ठराव लागे कारखाना आणि तो ठराव देतो तर 20-22 कोटी केली बी बँक कर्ज देतो आणि त्या कर्जा की तो कारखाना चालतो. पण या भाऊ साहेब आख्यो माल चाहिए आणि ता सोई किंवा क्यों तो सावंत आजलो काय आखे बोडे नाही आखे आई खुद चालू होता है काही नाही तुल देणार आहे. तिया केता कारखानो बंद पडी गियो. जिया जिया हेडी वेरी त्याला आखो प्रत्येक हेडी गुराळवाला की मी नोंदी द्या आणि दी द्या. नेता तुम्हा एक टिपरो बी ना जाणार. तुम्हा खूप मोठं नुकसान होणार आहे. ओढो मोठं नुकसान होणार आहे तो किती पोराय नाही. कारण तुम्हाला खूप तिथे अजित पवार बी आलो. अजित पवार साहेब आल्यानंतर ते आख्यो 23 तारीख नंतर बघायला येऊ. अरे दादा 23 तारखेनंतर तर पट्टा पडून जाईल. बिचाऱ्या शेतकऱ्यांचे कशाला हाल करतात तुम्ही. या लाखां वस्तूलो नाही. आज चालू केला जाय तो कारखानो त्याला साफसफाई करा 2.5-3 महिना लागणार आहे. तेव्हा तर पोट्ट पडणार आहे. काय का पुढच्या वर्षी तयारी आहे तिया घेता इयल चालवान दे दिल्यानंतर या कारखाना परिस्थिती काय आलो एंडी वाईट परिस्थिती ल्यावी टाकी ही पेली वारी
आणि तो आखे मी 18 वर्ष कारखाना चालवतो ओ आखे अरे 18 वर्ष चालवलो ओ आखे ताबे घाण दे दो ओ आखे ना भाड़ा पट्टा दे दो अरे ताबे घाण भाड़ा पट्टा काय करा केंडा केता दे दो तो ताकी देखावा आणि केंडा केता टोटल घेऊ तो आखा नाही अरे नाईक साहेबा 5-6 पोयरा आहे तुम्हा नाकू जहाँ कारखानो चालतलो चारी पाची पोयरा डिझेल कारखाना पोराय ड्रायव्हरा पगार कारखाना खेतीम काम करणारा पगार कारखाना रांधणारा पगार कारखाना आखो पगार तीम जा लागे तो तुम्हा काय नको हवी बंद फोडी नेत काय वेरी एवढी परिस्थिती लावी टाकी यान बिलकुल साथ देऊला नाही आय तुम्हा नाखे बाठ्ठा नाखे मी सर्वांना विनंती करणार आज माझ्या विनंतीला तुम्हाला मान द्यावा लागेल नाही तर 10 वर्षाचे खड्डे अजून मोठे होणार आणि खड्डा हा खड्डा त्या खड्डाची मारामारी होणार कारण तो म्हणेल हा इकडे सरकतो तो म्हणे हा इकडे सरकतो तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्हाला शहराच्या आणि या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एकमेव पर्याय ग्लास 20 तारखेला मतदान आहे 20 तारखेला मतदान आहे सर्वांना विनंती करतो झाडून पुसून सर्वांनी एकजुट्टीने एक दिलाने ग्लासाच्या चिन्हावर बटन दाबायचे आहे आणि मला प्रचंड मताने विजयी करायचा आहे तुम्ही माझ्यासाठी 1 दिवस द्या तुमच्यासाठी 5 वर्ष तुमच्यासाठी 5 वर्ष वो भी फ्री में मी तुमच्यासाठी आमदार नाही सालदार म्हणून राबेल ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचे 8 मिनिट ही सभा आहे ना अरे आबा मोते दे जा नहीं तो बेन दा पाड़ी हो बेन आए भी खारी भाई टाटू जो बोरी हो आम्ही बाठाने हरी रीते आखू ये सभा आमा हरी रोथडी रोविरी आहे बेनी उमेदवार आमान जेम तेम ई ग्राउंड मिलो ओ चौक मिलो नहीं तो आखा जो चौक है हरा हरा ते ये मुद्दा मामान तारस दया कहता बुक की लेदला था अक्खा बुक की लेदला था ती आई पेन तियाल तिमा नाखो जिसका रब सीधा उसका सब सीधा अब तियाल तुमा नाखो ओ फाचाड़ी बापूजी है यही सहारो दे दो हमारा बापूजी सहारो दे दो हमारा बापूजी है त्याल तुमा नाखो बापूजी भी साथ है अपने बापूजी भी साथ है व्यवस्थित मतदान करूलो है अन गालासूर जीतुलो है राबेन दादा काचू गिलास बटन दडपी देऊलो बधाने कामाकाजा दी असतानाही बाठे उपस्थित रे शहरामध्ये मी खूप मोठ्या प्रमाणात आपण उपस्थिती दिली त्याबद्दल बाठाने धन्यवाद आहे आणि मा बेन शब्द संपवू हो जय हिंद जय आदिवासी।